नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर भावांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तसंच भावांनो, आपला बकासूर आपल्याला काल मैदानामध्ये पळताना दिसाला आणि बकासूरची गटालाच हार झाली. भावांनो, आज चांगला पायरा होता तो म्हणजेच पिल्लूसोबत, आणि काल बकासूरची आणि पुष्पराज उर्फ पिल्लूची हार झाली. तर भावांनो, आज देखील नियोजन झालं. भावांनो, आता बघू शकता तुम्ही बकासूर सलग मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसत आहे. कारण बकासूरला जास्त आराम दिला की बकासूरचा पाय जो आहे तो लंगडतोय, त्यामुळे भावांनो बकासूरला सतत पळवण्यात येत आहे. तर आज देखील आपला बकासूर पळताना दिसाला. तर भावांनो, आज कोणत्या गटामध्ये पळाला, गटपात झाला की नाही, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज पहिरा होता तो म्हणजेच रोमान. भावांनो, रोमन देखील टॉपलाच पळतोय. सध्या त्याचा 2 बिनजोडला पराभव झाला असेल मागील, तरी पण रोमन टॉपलाच पळतोय आणि टॉपलाच आहे. आणि आज बकासूरच्या गाड्यामध्ये पळताना दिसाला. तर भावांनो, गट क्रमांक 37 मध्ये हा जोड एकत्र पळताना बघायला मिळाला. कारण बऱ्याच जणांची इच्छा होती की हा जोड एकत्र पळताना दिसावा मागील कासेगाव हिंद केसरी मैदानापासून. तर भावांनो, ते आज आपलं इच्छा पूर्ण झाली आणि आजच्या मैदानामध्ये रोमन आणि बकासूर हा जोड गटपात झालेला आहे. तर नक्कीच रोमनला असेल, बकासूरला असेल, सेमीला शुभेच्छा असतील. नक्कीच आज सेमी पास हो आणि आज फायनलचा मानकरी हो, इतकीच इच्छा आज आपल्या असणार आहे. तर बघूया भावनो काय होतंय. सेमीला रोमनला आणि बकासूरला शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढची व्हिडिओ असेल बकासूर आणि रोमन किती सेकंडमध्ये गटपात झाले याची पुढची व्हिडिओ असेल आपली. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लवकरच ती देखील व्हिडिओ येत आहे. धन्यवाद भावनो.